नमस्कार सगळ्यांना आपल्या वंदना कारंडे या चॅनलमध्ये. तर कशा आहात मंडळी? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. काल सुद्धा व्हिडिओ पोस्ट केला नाही, आज सुद्धा व्हिडिओ काहीच शूट केला नाही. चिमू 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 त्या शाळेत सुद्धा गेली नाही. तिच्या हाताची फोडी काही लवकर बरी होत नाहीये. माझ परत ड्रेसिंगला घेऊन गेले. घरच्या घरीच मी ड्रेसिंग करत होते. हायड्रोजन घरातच आहे, ऑइंटमेंट पण घरातच आहे, डॉक्टरांनीच दिलेलं आहे. सो मी करत होते. पण कुठेतरी मनाला शंका वाटत होती की बहुतेक आपलं ड्रेसिंग चुकतंय की काय, कारण अजूनही ती फोडी बरी नाही झालेली आहे. पल्स येतोय. घेऊन गेले, बघू होईल. आणि टेन्शन हे की व्हिडिओ न बनवण्याचं कारण ती तर आहेच. मिस्टर हे 3 दिवस झाले घरी आलेले नाही आहेत. सो एक माइंडमध्ये चिंता, टेन्शन ह्या गोष्टी आहेत. जुळवाजुळव चालू आहे. पैशांची मदत कितपत मिळते हे सगळं ॲडजस्ट करून मग जी पुढची प्रोसेस आहे ती करून टाकूया. काय घरी माणूस नसेल ना, पुख्ता माणूस घरातला माणूस नसेल ना, तर जेवण काय बनवायचं हे सगळ्यात महत्त्वाचं. नवरा असल्यावर पण टेन्शन तर असतंच, पण नवरा नसेल तेव्हा अजून टेन्शन असतं की किती बनवायचं. एकट्यासाठी या म्हणजे आम्ही तिघं तर आहोत, पण काय बनवायचं, आणि ते असल्यावर पण काय बनवायचं. सो हे सगळं असतंच. पण एक घरातला पुख्ता माणूस नसेल तर अजून टेन्शन येतं. आता ते 3 दिवस घरी का नाही आले, तर त्याचं रिझन हे की त्याची सध्या या आठवड्यात नाईट शिफ्ट चालू आहे. तर त्यांचं म्हणणं असं की संध्याकाळी मी जॉब करू शकतो आणि दिवसभर जी महत्त्वाची कामं आहेत, जी पेंडिंग राहिलेली ती पूर्ण करू शकतो. मग सकाळी ते 7 वाजता जॉबवरून सुटले की 8-9 पासून ते त्यांच्या कामासाठी निघतात. जिथून कुठून अशी मदत मिळेल, म्हणजे कुठूनही नाही, काही ट्रस्ट आहेत, फिरता येते, तर मिळाली तर मिळाली तर होप सो काही पॉझिटिव्ह आहेत, चान्सेस पॉझिटिव्ह आहेत. आता ते घरी आजचा दिवस तर गेलाच, उद्या बहुतेक येतील, बघूया. कारण थोडीशी भीती काय वाटते, आता आपण हे खूप मास्टर माइंड आहोत, खूप हुशार झालेले प्राणी आहोत आपण. तर काय औषधं चालू आहे ते गुगलवर आपण सर्च करत असतो, या कसं काय म्हणजे कुठल्या कुठल्या टाईपच्या औषधं चालू आहेत, त्याने काय काय होऊ शकतो, बरं असं असं होतंय तर त्याने काय होऊ शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा डोक्यात येतात ना, तर डोकं थोडंसं चक्रावतंय. त्यामुळे अजून टेन्शन येतंय. जे तिला चालू आहे ते काय तिच्या दुःखांवर या आजारावर ते औषध नाही आहे. ते एक नॉर्मली आम्ही चालू करून घेतलं होतं का तर तिला त्रास होऊ नये म्हणून. तर तेव्हापासून ती बरी आहे, पण त्याचा बहुतेक कुठेतरी दुष्परिणाम होतो असं पण आहे. म्हणून म्हटलं ना, आपण खूप हुशार प्राणी आहोत. आपण स्वतःच सगळं सर्च करतो आणि त्यातनं माहिती काढत असतो. कारण कोणाला विचारायला जावं तर कोणी सांगत नाही. ह्याच्यावर तर डॉक्टर सुद्धा आम्हाला जास्त सांगायला बघत नाही, कारण ते त्यांना वाटतं की आम्ही घाबरायला नाही पाहिजे म्हणून. त्यांना कुठे माहिती आहे की आपण ऑलरेडी स्टेबल आहोत. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे थोडीशी अजून भीती वाटते. त्यामुळे अजून थोडंसं म्हटलं वेळ नको, उशीर नको व्हायला, म्हणून लवकरात लवकर सगळं काही करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर आज पण मी परत तिला ड्रेसिंगला घेऊन गेले ते हॉस्पिटलला. तुम्हाला आजचा किस्सा सांगते. ड्रेसिंगला घेऊन गेले, तिथे एक गृहस्थ मिळाले म्हणजे तिथलेच. तर त्यांनी मला एक सजेशन केलं, कारण की तुम्हाला जर मदत हवी असेल तर आपल्या जे माननीय गणेश नाईक जी आहे त्यांच्याकडे तुम्ही जा, या माननीय जितेंद्र आव्हाड जी आहे त्यांच्याकडे तुम्ही जा, याच्या माननीय अविनाश जी साहेब आहेत जे मनसे जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा. असे यांच्याकडून मदत ही 100% मिळते, असे ते गृहस्थ खूप म्हणजे 100% पॉझिटिव्हनेसने मला सांगत होते की मिळते. आता त्यांचं बोलणं योग्य होतं, कारण आम्हाला कुठून तरी मदत मिळावी असं त्यांच्या मनातून जाणवत होतं. कारण ते स्वतः म्हणाले की आम्ही सुद्धा अशीच मदत घेतली होती. ते म्हणाले की त्यांच्या वडिलांच्या वेळेला आव्हाड साहेबांकडे ते गेले होते, त्यांनी लगेचच ऑलमोस्ट मदत केली होती, म्हणजे कॉल करून वगैरे. हॉस्पिटलला डायरेक्ट कॉल वगैरे करतात असं त्यांनी सांगितलं. या आपले जे अविनाशजी साहेब आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं, म्हणजे ते मदत करतात. या गणेश नाईकजी सुद्धा मदत करतात असं सांगत. पण आम्ही एवढे स्ट्रॉंग नाही आहोत की कुठे त्यांच्याकडे जाऊन, आता कारण का माहिती आहे का, भीती काय वाटते त्यांच्याकडे जाऊन मदत मागण्याची. ते करतही असतील, कारण बहुतेक जण आहेत की ते मदत करतात. पण आम्हाला पहिलाच हा असा एक्सपिरियन्स मिळाला की आम्ही एका पॉलिटिकल व्यक्तीकडे गेलो होतो.
मदत मागण्यासाठी, म्हणजे आता नाही अगोदर, तर निगेटिव्ह रिस्पॉन्स आय थिंक आला. तेव्हापासून म्हणतात ना की गाठ बांधली. मदत तसं जायचं नाही कोणाकडे घ्यायला. पण खूप जण म्हणतात की हो मिळते मिळते मिळते. पण काही जणांनी असंही सांगितलं की हो, जो कोणी त्यांची छत्रछायाखाली असतो, त्यांच्या कामात त्यांना हेल्प करतो, म्हणजे असतात ना की कुठलंही काम असेल तर ते इमिजिएटली हजर असतात, तशा लोकांना ते पटकन मदत करतात. कारण त्याच्यासोबतच ते असतात, त्यांना त्यांची पूर्ण हिस्ट्री माहिती असते, त्यांच्या घरात काय चाललं काय नाही ह्या गोष्टी त्यांना माहिती असतात, त्यांना मदत करतात ते. पण आपण कोणाच्या ना अधीनामध्ये, आपण भले आपलं घर भले ना आपलं जे घरातलं चाललंय वातावरण ते भले, अशामध्ये जाऊन मदत मागणं. आता माझे मिस्टर सुद्धा ते निगेटिव्हच झाले, त्यामुळे ते तर नकोच म्हणतात की नाही, कोण आपल्याला जेवढं जमेल तेवढं बघू आपण, नाही जमलं जमलं नाही तर जमलं बघू, कोणत्या तरी पद्धतीने आपण करू, त्यापेक्षा ट्रस्टच बरं बरं. माझ्या मते ट्रस्टच खूप बरं. सांगता येत नाही ना, कारण बरोबर आहे, आता काही जण म्हणतील की आपण वोट करतो त्यामुळे आपण मदत मागणं साहजिक आहे, आपण मागितलीच पाहिजे. तसं मला नाही वाटत की आपण कोणाला तरी वोट केलं म्हणून आपण त्या व्यक्तीला जाऊन मदत केलीच पाहिजे. ती व्यक्ती कामं तर समाजाकरता कामं करतेच. असं नाही की कुठली ही व्यक्ती असं करते तसं करते वाईटमध्ये काम नाही, कामं करतेच. त्यामुळे आपला वोटचा कुठे दुरुपयोग होतो असं मला तर नाही वाटत. आपलं वोटिंग ओके आहे, ते एका बाजूला आहे. पण त्या व्यक्तीची कळकळ जाणवली मला की ठीक आहे, ते बरोबर बोलले की तुम्ही जाऊन हेल्प मागा, कारण आम्हाला जो त्रास होतोय ना ते त्या व्यक्तीला समजलं, कारण ती ओळखीची आहे आमच्या. तर त्यांनी सांगितलं, नाही जा, खरंच जा, खरंच जा, मिळते, खरंच जा, असं त्यांनी सांगितलं. 2 नावं तर हमखास सांगितली, आव्हाड साहेब आणि अविनाश जाधव साहेब यांची. खरंच जा, मिळते. पण आणि माहिती आहे, मागितल्याशिवाय मिळत नाही, हे एक वाक्य आहे. मागितल्याशिवाय खरंच कुठे काहीच मिळत नाही. आपण जेवढं शांत राहतो, सहन करतो, म्हणतात ना की मरू तिकडे काय होत नाही, आपण आपल्या पद्धतीने करूया. म्हणतात ना की परमेश्वर दे परमेश्वर देईल ना तेव्हा आपण घेऊया, असं असतं. आणि त्याच उद्देशाने आम्ही आहोत. तो देईल त्याच्यावरच आपण बघूया, मिळेल तेव्हा मिळेल, नाही तर ते सगळं जाऊ दे तिकडे, आपल्याला जमेल तेवढं आपण करूया, त्याच पद्धतीने चाललोय. त्यामुळे मला नाही वाटत की माझे मिस्टर, खरंच नाही, माझे मिस्टर खरंच नाही जाणार, त्यांना नाही जमत आहे त्या गोष्टी, कारण ते स्वतः आता खूप हतबल झालेले आहेत. ऑलरेडी मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे ते 12-12, 16-16 तास जेव्हा ते काम करतात ना त्यांना खूप त्रास होतो मणक्याचा, कारण त्यांच्या कमरेमधून पण त्यांना त्रास होतो. ऑलरेडी मणक्याचा भार पूर्ण कमरेवर येतो, आणि ते पायाचा ऑपरेशन झाल्यापासून आहे ना चालत, कारण ते आता गाडी तिकडे पार्किंगला होता स्टेशनच्या बाहेर, आणि तिकडून मग ते त्यांचा प्रवास इकडे कुठे काय ट्रस्ट आहे, कुठे काय आहे, ह्याचा शोधत 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 ते जातात. त्यामुळे अक्षरशः त्यांचा दिवस दिवस 3 दिवस ते झोपलेले सुद्धा नाहीयेत. दिवसभर ते आणि रात्री ते कामाला, कुठे अर्धा 1 तास ढुलका थोडासा मारला असेल तर मारला, तो वेगळा विषय आहे. पण हे सगळं चाललेलं आहे. परमेश्वर म्हणतो मुलं असावी, पण मुलं असावी रे देवा, पण खरंच ती व्यवस्थित आणि चांगली दे, नाहीतर एकच असावं पण व्यवस्थित असावं. खरंच चिमू खूप छान आहे, तिच्यात खूप इम्युनिटी पॉवर आहे, ती खूप सगळ्या गोष्टी सहन करते, ऑलमोस्ट ती सगळ्या गोष्टीत ओके आहे, खूप खूप सहन करते ती. हीच गोष्ट कुठून तिच्या नशिबी आली तर बघूया. काल सुद्धा वाडियामध्ये जेव्हा मिस्टर माझे गेले तर त्यांनी सुद्धा सांगितलं की नाही नाही, टेन्शन घेऊ नका, आपण 101% तिला बरं करण्याचा प्रयत्न करू. सो काय, आमच्यासाठी तेच भरपूर आहे. बाकी देवाला आम्हाला काही द्यायचं असेल तर तो देईल, बघूया. कसं असतं ना, माणूस हा खूप इमोशनल आहे ना, आमच्या ह्या इमोशनलपणामुळे ना खूप काही गोष्टी आम्ही गमावल्यात. चला पुन्हा आले स्वतःला शांत करून. हा, कसं आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झाले, व्हिडिओ बनवण्याकडे पण अजिबात लक्ष नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या 2 या 3 महिन्यांपासून आमच्याकडे एक ताई आहेत ज्या आमच्या रिलेटिव्हमध्ये समजा, त्यांनी उलट मला खूप सपोर्ट केला आहे. ते स्वतः म्हणाल्या की तू माझ्याकडे ये, मी तुला कटिंग वगैरे स्टिचिंग वगैरे सांगते, शिकवते, ऑलमोस्ट कॉस्ट फ्री, काही नाही. पण त्यांच्याकडे सुद्धा जाणं होत नाहीये. एवढं मला टेन्शन येतं ना, आता परत मी इमोशनल झाले, त्यामुळे ना मला खूप त्रास होतो कधी कधी. मिस्टर म्हणतात की तू जा तू जा तू जा, पण घरात ना मला पाय तर निघाला पाहिजे ना,
कारण ह्या 2 आठवड्यात चिमूची शाळा तर खूप मिस झाली ते ह्याच्या त्रासामुळे. परत गेल्या ह्याच्यात पण चिमूसाठी ते दातात पल्स झाला होता म्हणून इकडचे काढले, परत दुसऱ्या महिन्यात इकडचे काढले, त्याच्यासाठी तिला परत घरात थांबवलं लागलं. त्यात परत तिला स्कूल खूप मिस झाल्या. त्याच्या आदल्या महिन्यात नवऱ्याच्या पुढे छातीतच दुखत होतं. झालं, डिसेंबर गेला, जानेवारी गेला, फरवरी गेला. काय करायचं आणि कसं शिकायचं मला ते समजना झालंय. त्या ताई सुद्धा वाट बघत, त्यांना उलट चुकीचं सुद्धा काही इंटेन्शन जाऊ नये म्हणून मला कधी कधी टेन्शन येतं. जर त्या ताई व्हिडिओ बघत असेल तर त्यांना खरंच खूप खूप सॉरी. त्यांनी स्वतःहून मला बोलवलंय आणि मी जाऊ शकत नाहीये. बघा डेस्टिनी बघा माझी किती वाईट आहे. जाईन, पण मी नक्की जाईन त्यांच्याकडे. बघूया आणि भेटू. जर ओके असो उद्या तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि प्लीज 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 सबस्क्राईब नक्की करा. मी कधीही सांगत नाही पण सबस्क्राईब करा. तशी व्हिडिओ बऱ्यापैकी असतात. काही जमतं नाही जमतं, काही चुकलं असेल तर सॉरी, माफ करा. अजून काय बोलू. आणि भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. आता जेवण बनवायचं आहे कारण चिमूबाई अजिबात दम खात नाही. दे म्हणजे दे. आणि खाणं काय 2 घास. तिचं जेवण हे खूप कमी आहे, त्यामुळे शरीरामध्ये ब्लड कमी तयार होतंय. मग तिला चारायला बसावं लागतं. तर कोणी म्हणेल की तेवढी मोठी आहे तर तिला चारायची काय गरज आहे, पण चारावं लागतं बाबा. तिच्याकडे खूप खूप मी तुम्हाला खरंच सांगेन, चिमू म्हणताल ना की तिला हे द्या ते द्या, गोड बोललं सगळं काही खाते. ती स्ट्रॉंग आहे. ती इम्युनिटी पॉवर तिची थोडीशी आजारामुळे वीक होते, पण ती माइंडने स्ट्रॉंग आहे. खूप स्मार्ट आहे, खूप हुशार आहे. तिला खूप गोष्टी समजतात. तिने 4 चौघांना बोलताना भांडताना बघितलं तरी ती लगेच जजमेंट करते की अरे हे चुकीचं आहे, अरे का पागल आहे का, अरे ह्यांना डोकंच नाहीये. म्हणजे ती बरोबर जजमेंट लावते. मी शॉक्ड होते की तुला कळालं, हा मम्मी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून त्रास होतो. किती लवकरात लवकर बरी व्हावी आणि लवकरात लवकर मुली मोठ्या व्हाव्यात आणि त्यांचं त्यांचं सगळं व्यवस्थित सगळं काही चांगलं व्हावं, बस एवढं देवाकडे प्रार्थना आहे. आणि अशी जी कुठे मुलं अशा त्रासातून जात असतील ना, खरंच परमेश्वरा त्या सगळ्यांना ह्या दुःखातून बाहेर काढ, बस एवढंच इंटेन्शन आहे माझं. सो बाय 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 बाय. बस आजच्या पुरतं एवढंच. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.